जयंत सर? कसला प्रॉब्लेम? त्यानं तुला काहीच कळत नाही असं दाखवू नकोस प्लीज. मी कालपासून बघतोय तू मिस्टर देशमुखांना अवॉइड करतेस. कोण मिस्टर देशमुख? कोण म्हणजे? जानू, आता आपण ज्यांच्याकडे गेलो होतो ते मिस्टर देशमुख. अच्छा, तो 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 पेनवाला माणूस. काय? पेनवाला माणूस? अहो तेच गृहस्थ ना, ज्यांच्या केबिन मध्ये आता आपण जाणार होतो, तेच ना? हा, पण त्यांचा पेनशी काय संबंध आहे? जयंत सर, त्या माणसाने त्याच्या खिशाला पेन लावला होता. तुम्ही बघितलं नाही का? नाही, मी नाही पाहिला. त्याचं काय आहे ना जयंत सर, ते पेन बघून ना मला माझ्या पास्ट मधला एक डार्क ट्रॉमा आठवला. कुठला ट्रॉमा जानू? मी जेव्हा शाळेत होते ना, तेव्हा आमचे एक सर होते. ते सुद्धा या मिस्टर देशमुखांसारखं असं खिशाला पेन लावायचे. तेव्हा आमचे एक सर होते, खूप कडक शिस्तीचे होते ते. म्हणजे जर का त्यांना एखादा विद्यार्थी असा टाइमपास करताना दिसला, मस्ती करताना दिसला, तर खूप चिडायचे ते. इतके चिडायचे की रागाने एकदम लाल लाल व्हायचे. आणि मग ना ते त्या विद्यार्थ्याला शिक्षा द्यायचे. ते त्यांच्या खिशाला लावलेलं जे पेन असतं ना, ते काढायचे आणि त्या विद्यार्थ्याच्या हातात जोरदार टोचायचे. इतक्या जोरात टोचायचे की पेनची नीब तुटेपर्यंत टोचायचे. त्या मिस्टर देशमुखांना बघून, ते पेन बघून हे सगळं पुन्हा आठवलं. मला असं वाटायला लागलं की हे सगळं आता पुन्हा माझ्या बाबतीत घडणार की काय. म्हणून मी तिथून पटकन अशी पळून आले आणि इथे गाडीत येऊन बसली. आय सॉरी जानू, मला खरंच हे माहित नव्हतं. इट्स ओके जयंत सर. त्याचं काय ना, मी पण ही गोष्ट याआधी कुणालाच सांगितली नव्हती. बरं काय, मला ना पाणी हवंय. मी मगाशी पण येऊन बघितलं तर ना गाडीतलं पाणी संपलंय. मी एक काम करते, मी पटकन पाणी घेऊन येते. हा, थांब जानू, मी जाऊन येतो ना. नाही नाही नको, तुम्ही बसा, आणते मी. जानू, आज अगदी थोडक्यात वाचलीयस तू. पण इथून पुढे जयंतशी डील करताना खूप सावध राहून तुला डील करावं लागणार आहे. जानू, खरं तर मला तुझी अशी परीक्षा कधीच घ्यायची नव्हती. पण तू खरं बोलतेस की नाही हे मला चेक करावंच लागेल. आय होप माझ्या परीक्षेत तू पास होशील, कारण तू माझ्याशी खोटं बोलतेस हे मी कधीच सहन करू शकत नाही. काय झालं जानू? तुला बरं वाटतंय ना? सेम पेन म्हणजे जयंत, तू हे सगळं माझी परीक्षा घ्यायला करतोयस ना? सॉरी जानू, आय एम रिअली सॉरी. मला माहीत नव्हतं त्या पेनला बघितल्यावर तुला इतका त्रास होते. त्या पेनला बघून तुला इतका त्रास होतोय म्हणजे ट्रॉमा खूप खोलवर बसलाय तुझ्या मनात. आय फील आपल्याला त्यासाठी काहीतरी करायला हवं. एका सायकॅट्रिस्टला कन्सल्ट करूया. ओके? सायकॅट्रिस्ट? जानू, जर तू खरंच नाटक करत असशील तर सायकॅट्रिस्टचं नाव ऐकून तू नक्कीच घाबरशील आणि डॉक्टरांकडे जायला नकार देशील. हो चालेल, जाऊयात आपण सायकॅट्रिस्टकडे. खरंच जाऊयात. नाही, मला पण जायचंच होतं. काय ना, गेले काही दिवस ना, म्हणजे मी सांगणारच होते तुम्हाला, पण आता सांगते. माझ्या डोळ्यासमोर असे चित्र विचित्र दृश्य येत आहेत. म्हणजे ना काहीतरी जुनं आठवल्यासारखं वाटतंय मला. असं धुसर धुसर दिसतं माझ्या डोळ्यासमोर. आणि काय दिसतं माहितीये का, म्हणजे मोठा समुद्र दिसतो, खूप असा लाटांचा आवाज येतोय असं पण दिसतं. आणि हो, अजून एक मला काय दिसतं माहितीये, मला असं दिसतं की कुणीतरी ना जोरात पाण्यात उडी मारतंय. जय सर, आपण जाऊयात ना सायकॅट्रिस्टकडे. म्हणजे ना आपण त्याच्याकडे गेल्यावर ना मी त्याला हे सगळं सांगेन आणि त्याला प्रश्न पण विचारेन असा की मला हे सारखं का दिसतं. ते नक्की सांगतील मला. नाही नाही, बरोबर आहे तुमचं, खरंच जाऊया आपण सायकॅट्रिस्टकडे. जानूला मी जर सायकॅट्रिस्टकडे घेऊन गेलो तर ती डॉक्टरांना हे सगळं विचारेल आणि मग तिची मेमरी गेली आहे हे डॉक्टरांना तिला सांगावंच लागेल. नाही, काहीही झालं तरी हे होता कामा नये. जय सर, जाऊयात ना आपण सायकॅट्रिस्टकडे. येस येस जानू.
आपण जाऊयात ना डॉक्टरकडे. पण तू आधी रेस्ट कर, आराम कर थोडा वेळ. डॉक्टरांचं नंतर बघू. पण सर आपण कधी पण मला एक फोन येतो. आय हॅव टू टेक दिस कॉल. कारण आम्ही प्रेमाने आणि आदराने बांधलेलो आहोत दादा. तुम्ही मात्र लोकांना फक्त कठोर नियमाने बांधून ठेवता. काही दिवसांपूर्वी तुम्ही माझ्या घरी आला होता, तेव्हा माझ्या मातृत्वावर, माझ्या संगोपनावर आरोप केलेत तुम्ही. आज तुमची बहीण तुम्हाला विचारते, तुमचा मुलगा चुकीचा का वागतोय? त्याच्यावर तुमचे संस्कार आहेत ना. समोरच्याला बोट दाखवताना 4 बोटं आपल्याकडे असतात हे विसरू नये दिग्विजय देशमुख. आजपर्यंत तुम्ही तुमच्या श्रीमंतीच्या जोरावर, सत्तेच्या जीवावर माझ्या नवऱ्याचा अपमान केला, त्यांना 4 चौघात बदनाम केला. पण आता प्रेमावर विश्वास असणारी ही बाई काय करू शकते ना, ते दाखवून देण्याची वेळ आली आहे. दिग्विजय देशमुख, कट कारस्थान करून तुम्ही माझ्या नवऱ्याला हरवण्याचा प्रयत्न केलाय आणि आता खरेपणाच्या जोरावर तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार आहे ही बाई, जिचं नाव आहे सौ लक्ष्मी श्रीनिवास दळवी. प्रत्येक माणसाला आपल्या कर्मांची फळं इथेच भोगायची असतात. दिग्विजय देशमुख, आजपर्यंत तुम्ही जे काय केलंयत ना, त्या कर्मांची फळं तुम्हाला पण इथेच भोगावी लागणार आहेत. लक्षात ठेवा.